विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन गिव्ह मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक म्हणजे काय असतं की ज्याच्यावर फक्त एकच OH असेल, दॅट इज कॉल्ड एज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मग आता पहिला जर कंपाऊंड बघितला अल्काइल हॅलाइड्स, मग अल्काइल हॅलाइडची रिएक्शन काय असणार आहे? व्हेन RS रिएक्ट्स विथ H2O, then what happen? Formation of ROH by loss of HX now. सेम वे सपोज जर आपण अल्डिहाइड घेतलं तर अल्डिहाइड काय असतो? RC डबल बॉन्ड OH. सपोज जर आपण याचं रिडक्शन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट रेनिनिकेल तर याच्यापासून पण काय भेटेल आपल्याला? RCH2OH, कारण रिडक्शन मध्ये आपण जनरली हायड्रोजन ऍड करतो. अल्किन जर बघितलं तर अल्किन म्हणजे काय असतो? CH2 डबल बॉन्ड CH2. सपोज जर याच्यावर पण आपण हायड्रेशन केलं बाय ऍडिशन ऑफ H2O इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट H2SO4 तर याच्यामध्ये पण आपल्याला काय भेटेल? CH3 CH2OH. आता सपोज जर अल्काइल अमाइन्स घेतला तर अल्काइल अमाइन्स म्हणजे काय? तर RNH2. आता सपोज या RNH2 वर आपण परत एकदा H2O चीच ऍडिशन केली तर काय भेटेल आपल्याला? रिमूव्हल ऑफ दिस NH3 R कंबाइन्स विथ OH, म्हणजे परत एकदा काय भेटतं आपल्याला? मोनोहायड्रिकच कंपाऊंड भेटते. इन शॉर्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे सगळे काय आहेत? आपले करेक्ट आहेत. मग यापैकी कुठलं ऑप्शन करेक्ट असेल? येस, दॅट इज ऑप्शन नंबर D, कारण याच्यामध्ये सगळेच ऑप्शन्स येतात.